माझे मा कावगे कसा हा नागपूर लगीतच मोठा आहे. कोटी घर दांदरू गे माझ्या बहिणीचा. कोण्या गलीत जाऊन कोण्या गलीत नाही गे. मस्त असे घर लागून लागून आहेत. मला वाचताही नाहीये का नाव लिवलाय ना का नाही तर मग कोणाला विचारू न कोणाला नाहीये. एकही बाई नाही ना माणूस नाही दिसे ना. सप्पा जणांचे दरवाजे लावले आहेत. येते बाया दिसत आहेत मला. यायला विचारून पाहतो पत्ता सांगतील तर. अवा बाई लगीत वेळची माझ्या बहिणीचा घर दांद्रताव. मला पताच नाही भेटला. मस्त थकून गेलो मा. पाणी तरी देता का एक गिलास. कोणाचं घर पाहिजे हो तुला? निर्मला माझ्या बहिणीचं नाव नाही का निर्मला आहे ना. आडनाव नाही का नागतोडे आहे. तर मला नाही का कोणती का गली सांगलं मा. मला याद नसे. आम्हाला नाही माहित बाई कुठे आहे तर. माझे मा कोटी दांदरू गे माझ्या बहिणीचा ग. माझ्या नवऱ्यानं नाही का मला मस्त कुटलं. तर मी नाही का थैला धरून आलो बाई नागपुराला बहिणीकडे राहीन म्हणलो 8 दिवस. आम्हाला नाही माहित बाई कुठे आहे तर. माझे मा कोटी दांदरू गे माझ्या बहिणीचा ग. माझ्या नवऱ्यानं नाही का मला मस्त कुटलं. तर मी नाही का थैला धरून आलो बाई नागपुराला बहिणीकडे राहीन म्हणलो 8 दिवस. माहित आहे का? फोन नंबर नाही माहित व बाई. मला चिडानी बायको मी कोटचा मला नंबर त्याही माझ्या बहिणीला म्हणलं लिहून दे बाई एका कागदावर. तर ती नाही लिहून दिलं मा. शोधून देऊन दे. आता कुठून शोधायचं ना. मस्त एवढ्या मोठ्या शहरात कुठं शोधून? माझे पैसे नाही का दवडले बाई बस स्टॉपवरच. बस कशी करू याटोय नाही केलू. पैदल पैदल चिंडत आव मा. सारा मोहल्ला हा धुंडलो पण नाही भेटला माझ्या बहिणीचा घर. कुठं राहशील तू? कोटी राव का मा. जातो गावाला पत्त मारलं व बाई. माझ्या नवऱ्यानं मला मस्त दारू पिऊन आला. मी म्हणलो राय म्हणलो तूच घरी. मी जातो म्हणलो माझ्या बहिणीकडे. का करू मा इटून गेलो नवऱ्या पायी. आता घर नाही दिसत आता वापस जा. आरमोरी वरून आलोय बाई मी. आरमोरी लगेच दूर आहे व ट्रॅव्हल्स ना आलो. त्या ट्रॅव्हल्स वाला नाही मा मस्त पैसे घेतले नाही बाई. जा बाई आमचे काम आहेत. काम व्हायचे साहेब. माझे मा तिकडे विचारून पहा. मदत करा ना. आता आम्ही काय मदत करणार आहोत? पत्ता आम्हाला माहित नाही ना ऍड्रेस. पत्ता माहित राहिला. अगं हो आजच मी पार्लरला गेली होती. आणि तुला माहितीये मी ना 3000चा फेशियल केला. खूप ग्लो आला ग माझ्या चेहऱ्यावर. खूप दिवसापासून करायचं होतं. आता 3000चा फेशियल म्हटल्यावर ग्लो तर येणारच ना. अच्छा बरं चल नंतर कॉल करते. आमच्या कामवाल्या बाई आल्या ताई तुम्ही. तुम्हाला माझ्यामध्ये काय फरक दिसत आहे का? नाही ना मग काहीच तर फरक नाही दिसत आहे. चेहरा कसा दिसत आहे माझा? खरी गोष्ट सांगू का जाधवबाई? तुम्ही ना जराशा काळ्यात दिसत आहात. होते बरं आता वातावरण बदलत राहते. हो त्या वातावरणाने तसं हा बाई माझाही अंग पाय कसा कारा कारा दिसत आहे. गेले यार माझे 3000 वाया. शाबास अये बाया अशाच करतेत काम. ते चालूच राहू दे तू कंटिन्युअसली अरे बाया माझ्याकडे पाहून. अरे बाया काम ते बाया अशाच करतेत. इकडून इकडून अच्छा इकडनी अरे कांते बाया अशाच राहतात. हो हो माझ्याकडे पण हा बरं घ्या. घ्या म्हणा. अरे कांते बाया अशाच राहतात म्हणून वाण नाही वाटायचा. हो जी बापा खर नाही. अरे कांते बाया अशाच राहतात म्हणून वाण नाही वाटायचा. हो गरफळे बाई बरोबर बोलल्या. मोठ्या फस्ट बायका आहेत. साजरा वाण घेतात बाई ना. आपल्या आपल्या मित्रीला देतात. पण नाही का मोहल्ल्यातल्या बाईला कसा मुसा वाण वाटतात. मोहल्ल्यातल्या बाईला साजरा वाण वाटावा नाही का व? मी पहा बरं मी मस्त साजरा वाण वाटतो. कुंकवाच्या डब्या बिब्या मस्त देतो. म्हणूनच तर मी वाण नाही वाटत. नाही तुम्ही बेस करता वाण नाही वाटत. मी नाही दे नाहीये बाई. ताने साखर माझी आबा ती साखर माझी पोरगी आली गे. लगेच मोठी साखर दिलं. तुझी पोरगी वाट पाहत असेल ना. जातो ना गे का अशी करतेस गे. चला येतो गरपडे बाई.
ओये सहारीन बाई जण का बुडगी कोणी मेली ना. तुला का आता माहित झालं काय कांते? रात्री 2 वाजता ते मेली. हो का? मला नाही माहितीये बापा. आता मला सकाळी माहित झाला तर मी नाही का धावत धावत तुझ्या घराकडे आलो. मी म्हणलो सहारीन बाईच्या घराच्याच माग घर आहे म्हणलं, चल ना पाहायला जाऊन ना. अये बेड आहे कांते, जनका बुडगीला नाही आलं. हो का? हो. ओये मोठी साजरी होतीये जनका बुडगी. खरंच मस्त मला कांते कांते कर. काहले लढतीशी एवढ्या कांते तू? नाही व मोठी साजरी बुडगी होती. चल ना तुमच्या सलापावरून पाहून ना. अये बेड आहे तिला नाही आलं. तिची मुंबई वाली नाही का पोरगी येवाची साय. माझ्या मा आताच मी तिच्या घराकडे जाऊन आलो, खैर खबर काढून आलो. तिची कन पोरगी इमानानं येत आहे ना. इमानानं येवाले किती वेळ लागते. मस्त लढाचा आवाज येत आहे ना सहारीन बाई. चल लवकर लवकर चल नाही ते बाई. तुमच्या सलापावरून सपाट दिसते जनका बुडगीचा घर. हो. होय मस्त लढत आहे गे तिची पोरगी घे. नाती नाही मस्त लढत आहेत नाही अलका बाई. हो. आमची बुडगी मेली ना तर बाई तिची पोरगी एक नाही लढली. हे गरफडीन बाई घरी आहे का नाही का मा. पायऱ्यावरून चढू चढू पाय दुखते. डबल मधीचा घर राहिल्यावर. गरफडे बाई हा का मग घरी? हो या कांताबाई. मला नाही का जोराशी वाटीभर साखर द्या. माझा नाही का नातू आला आहे ना नातीन आली आहे. माझी पोरगी आली आहे ब. तर नाही का साखरच सरली. मी म्हणलो का काहाला आता दुकानात जाऊ म्हणलो. गरपडे बाईच्या घर जवळच आहे. मागून टाकतो म्हणलो साखर. बस मग कांते, नाही लवकर द्या, चहा मांडायला लागते. या वर्षी वानाला काय घेतली कांते? माहित नाही गरपडी बाई मी यावर्षी वाण वाटतो का नाही वाटो का. आता बदमाश आहेत आजकालच्या बाया. मस्त नाही का माझ्याकडून सादरा वाण घेते आणि आपण नाही का एकही वाण नाही देत. थांबा तुम्हाला सांगतो. जाय बाई तर इकडे साखर आणजा जमा. तर नाही का यावर्षी माझं मनच नाही आहे वाण वाटावचा. सादरा सादरा वाण वाटतो मी कुकवाच्या डब्या गिब्या. तर नाही का माझ्याकडून सादरा वाण नेते तर मी त्याच्या घरी गेलो का नाही का दरवाजा लावते दार्या. मग जाऊच नको तू. मी देऊच नाही वाण. तुम्ही काहीच म्हणा गरफडे बाई यावर्षी. मलाही नाही का नाही वाटली कांती वाण म्हणतील तरी चालल. मी काकांत गेलो तर नाही का दरवाजे लावते. तिकडे कोटी पाहतं माझ्याकडे पाहणं गरफडे बाई. हॅलो बबल्या. बोलले पिंके. काहले रे एवढा हळूहळू बोलत आहेस तू? एवढूच बोलायला लागते. नाही तर मग माझी माय माझ्या मांग मस्त मोमलते. कामावर नाही जास्त भाड्यानं पोरी संगच बोलत राहतेस म्हणते. अरे उद्या 26 जानेवारी आहे ना. उद्याची का प्लॅनिंग आहे तुझी? उद्या कॉलेज मध्ये चाललो मी झेंडा फडकावालं. तू आपल्या शाळेत जा झेंडा फडकावालं. मी नाही रे. तुझा नेहमीचा तो सासरा आहे ते मला फिरालो ने. ते सिमीचा बॉयफ्रेंड उद्या फिरायला चालले ना. कोटी जाऊन अरत तोंडीला जाऊन का? नाही अरत तोंडील नाही बापा. आमच्या गावचे पोरना पोरी जातात ते ती. घोडाझरीला जाऊन मग? नाही नाही ते ती नाही. उद्या माझा भाऊ ते ती आपल्या मित्राई संग चालला. एक काम करून पिंके शेमाना गार्डन मध्ये जाऊन. नाही बापा गार्डन मध्ये नाही. ते ती बजरंग दलवाले पोरं येते. ये मग आता तूच सांग कोटी जाऊन. आपण ना वडसाले जाऊन. वडसाकडे नदी आहे पाय. रेल्वे पुलिया आहे तिकडे जाऊन आपण. मी का म्हणत आहो माझ्याकडे पैसे पाणी काहीच नसत रे बापा. मी मित्राची गाडी मागून येतो. पेट्रोल तू टाकजो पिंके.